रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील 133 क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. या श्लोकामध्ये रामदास स्वामींनी असे म्हटले आहे, हरी भक्त विरक्त विज्ञान राशी, जेणे मानिले स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. जय जय रघुवीर समर्थ. भगवंताचा भक्त किंवा भगवंताचा दास कसा असावा याचं वर्णन, याचं निरूपण रामदास स्वामींनी या श्लोकामध्ये केलेलं आहे. या पहिल्या चरणामध्ये ते म्हणतात, हरिभक्त विरक्त विज्ञान राशी. हा हरिभक्त, हा भगवंताचा दास कसा असावा, तर तो विरक्त असावा. संसारात असूनही विरक्त असावा. कोणत्याही प्रकारची आस, कोणत्याही प्रकारची कामना त्याच्या मनामध्ये त्याच्या मनामध्ये यायला नको. विरक्त वृत्तीने त्याने संसार करायला हवा. आणि पुढे ते म्हणतात विज्ञान राशी. विरक्त विज्ञान राशी म्हणजे त्याला संपूर्ण ज्ञान असावं. कोणत्या गोष्टीचा उपभोग कशा करता घ्यायचा आहे हे त्याला माहीत असावं. परंतु ते त्या गोष्टीचा उपभोग न घेता त्या गोष्टीपासून तो विरक्त असावा. म्हणजे कोणत्याच गोष्टीमध्ये त्याचं मन गुंतलेलं नसावं. पुढे ते म्हणतात, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी. आणि अशा हरिभक्ताने, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी, आणि असा हरिभक्त असावा की त्यांनी निश्चय जो केलेला असतो त्यापासून परावृत्त होऊ नये. जो निश्चय त्याने मनात पकडलेला आहे, जो निश्चय त्याने मनात घेतलेला आहे, तो निश्चय त्यांनी परिपूर्ण करावा. तया दर्शने. आणि अशा हरिभक्ताच्या दर्शनाने पुण्य प्राप्त होते. म्हणजे जो हरिभक्त केलेला निश्चय कधीही मोडत नाही, संसारात राहूनही विरक्त असतो, ज्याचा संपूर्ण गोष्टीची त्याला कल्पना असते परंतु त्याचा उपभोग न घेता तो विरक्त असतो, अशा हरिभक्ताच्या दर्शनाने पुण्य लागते. अशा हरिभक्ताच्या सहवासात राहिल्यामुळे आनंद मिळतो. आणि अशा हरिभक्ताच्या संगतीत राहिल्यामुळे, त्याच्याशी संवाद साधल्यामुळे, त्याच्याशी बोलल्यामुळे मनात जे काही संशय येत असतील, जे काही संदेह निर्माण होत असतील ते गळून पडतात. म्हणजेच आपल्या मनामध्ये त्या हरिभक्ताच्या विषयी आदर निर्माण होतो आणि त्याच्यापासून आपण प्रेरणा घेऊन आपण सुद्धा विरक्त राहून संसार करावा. जो निश्चय केलेला आहे तो पूर्ण करावा. विज्ञान माहीत असूनही त्याचा उपभोग न घेता विरक्तपणे ते पाहावं, असा अर्थ या श्लोकामधून माझ्यामध्ये निघत आहे. आता विज्ञान राशी याचं थोडक्यात असं उदाहरण देता येईल की मधात अशी योजना आली होती की 1 रुपयामध्ये झुणका भाकर. मग आता हे 1 रुपयाची जी झुणका भाकर होतं, तर हे झुणका भाकर केंद्र जो मनुष्य दिवसाकाठी फक्त 30 ते 40 रुपये रोज कमवतो, तो त्याच्या पैशाचा संचय करू शकत नाही, अशांसाठी ती योजना होती. परंतु त्याचा उपभोग मात्र ज्यांना गरज नाही अशा लोकांनी सुद्धा घेतला. याला म्हटलं जाते की तो विरक्त नव्हता. अशी माणसे विरक्त नसतात, उपभोग घेत असतात. ज्या गोष्टीची त्यांना गरज नसते त्या गोष्टीचा सुद्धा ते उपभोग घेतात. अशा माणसांच्या सहवासात राहू नाही. मला जो अर्थ समजला तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.